काय पण म्हणा लाली वहिनी, तुम्ही गोपाळ दादाला चांगलंच मुठीत ठेवलंय. अगं त्यातच गंमत असते. तुझं लग्न नाही ना झालं, तुला नाही कळणार. खरं आहे, आमचं कुठं नशीब आहे ना तुमच्यासारखं. माझ्यासारखं नशीब म्हणजे? म्हणजे काय नाही, आता बाकीची स्टोरी नंतर सांगते. मला लय भूक लागली, निघायचं का आपण? चला. तुम्हाला सगळं स्वयंपाक येतोय? मग आजे काय बी म्हण, तू वाटतच नाहीस म्हातारी म्हणून. अजून बी तशीच आहेस तरुण. इश्श, तुझं आपलं काहीतरीच असतं. अरे पण हो बरोबर आहे. मी जर अशी गावातनं चालले ना तर तरुण पोरं अजून शिट्ट्या मारतात आणि सारखं माझ्या माग माग येतात. आजे हा? बघा आपला मित्र आला. ए गोपाळ, कसा आहे? तुम्ही घरी कसं काय? खूप दिवस झालं म्हणलं दोस्ताची गाठभेट घेऊन यावं. सगळं नीट चालू आहे ना काम? या की गप्पा मारू आपण. या या, आलो आलो मी लगेच आलो. हा तुझं काय, चल की. चला. दादा एक विनंती बरं का, घरापर्यंत नका नाही राहू. म्हणजे मी देणारे पैसे, मी तुमचे पैसे देणारे पैसे घेऊन कुठं पळून जाणार आहे का? 2 करोड ही लय मोठी अमाऊंट आहे. ती जमवण्यासाठी वेळ लागेलच की. पैसे जमवण्यासाठी दिवसभर मेहनत घेतोय मी. मेहनत? अरे सगळी मेहनत बघितली आम्ही तुझी दिवसभर. घरामध्ये आमरस खातोय, दुकानात गुलू बोलतोय. तुला काय वाटलं आमचं लक्ष नाही? ए, तू भाईला जरा जास्त हलक्यात घ्यायला लागलाय रे. भाईची जर सटकली ना तर वाड्यातल्या एकेकाला उचलून गोडाऊन मध्ये नेईल. सगळ्यांचं पार्ट काढेल, मार्केटमध्ये विकेल आणि राहिलेली रक्कम सगळी जमा करून घेईल. त्यामुळं भाईला गंडवायचा विचार नको करू. हा नाही हो, मी कुठलाच विचार करत नाही, कसलाच विचार करत नाही. फक्त एकच विचार करतोय, 2 करोड रुपये कसे देता येते. 2 करोड लय मोठी अमाऊंट आहे हो. असे खिशात घेऊन कोण फिरतं? घरात पण नाही ठेवत. लोकांकडनं जमा करायला लागेल का नाही? ए, ते नको सांगू आम्हाला. कुठनं आणायचे, कसे आणायचे, कुठून आणायचे ते तुझं तू बघ. बाईला फक्त पैसे पाहिजेत. दादा, मी तुमचे पैसे देणार हो, 100% देणार. फक्त एक तुम्हाला विनंती करतो, घरापर्यंत नका येऊ राव. ए, ते भाई सांगेल आणि भाई ठरवणार. आणि हा, भाई कधी कुणाला माफ करत नाही, डायरेक्ट साफ करतो. चल रे.